घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये जानकीने असा स्टँड घेतलाय की या सगळ्या जानकीने सारंगला सोडवलंय आणि ऐश्वर्याला अडकवलंय। आता ही कमाल कशी झाली आणि मुळातच सारंगच्या जेलमध्ये जाण्याचं कारण ही ऐश्वर्या कशी आहे हे सत्य तिने आता सारंगच्या समोर कसं आणलंय सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू। सारंगला पोलिसांनी घेऊन गेल्यावरती मग आता ती ऋषिकेशला सांगायला लागते की सारंगला वाचवा, पण ऋषिकेश या सगळ्यामध्ये बिलकुल तयार नसतो आणि त्यामुळे मग आता इकडे लगेचच सगळेजण गडबडतात की काय करायचं। त्याच्यातच सौमित्र बेलसाठी अप्लाय करतो, पण बेलसाठी अप्लाय केल्यावरती या घरातील आता कुणीतरी तिकडे जाऊन हे सगळं केलेलं पाहिजे, तरच तर सारंग सुटू शकतो। म्हणजे या घरातील कोणीतरी जाऊन आता तिकडे साक्ष दिली पाहिजे की आम्ही याची जबाबदारी घेतो, म्हणून जानकी ऋषिकेशला सांगते आणि त्याच वेळेला लगेचच ऋषिकेश तयार होत नाही। ऋषिकेश सांगतो की काहीही झालं तरी त्यांनी चुकी केले, मी त्याला सोडणार नाही असं म्हटल्यावरती मग आता ऋषिकेशचं हे वाक्य ऐकल्यावरती जानकी पेटून उठते आणि पेटून उठलेली जानकी या सगळ्यामध्ये आता सांगायला लागते, ठीक आहे, जर तुम्हाला जायचं नसेल तर मी जाईन, मी त्यांना सोडवेन आणि जानकी सोडवायला निघते। पण इकडे आता ज्या वेळेला सारंगला जेलमध्ये टाकलं जातं त्यावेळेला ऐश्वर्या सयाजीरावांना फोन करते आणि तो डिफेक्टिव्ह पीस काहीही झालं तरी सुटायला नको आहे हा डॅडा, कारण मला त्याचाच वापर करून या घरच्यांच्या वरती राज्य करायचं आहे। यावरती सयाजीराव म्हणतात, तू काळजीच करू नकोस, मी काय करतोय ते बघ, तो डिफेक्टिव्ह पीस सुटणार तर नाहीच आहे, पण या सगळ्यामध्ये ना तुझं त्या घरातलं वर्चस्व वाढेल हे मात्र नक्की, पण तुझा डाव काय आहे। यावरती ती सांगते, माझा डाव आहे त्या सुमित्राला ब्लॅकमेल करणं, कारण काही झालं तरी सुमित्राचा सारंगवरती जीव आहे आणि याचाच वापर करून आता त्या घराचा सगळा कारभार मी पुन्हा एकदा माझ्या हातात घेणार म्हणजे घेणार। आणि मग आता ऐश्वर्याची खेळी सुरू होते। ती आता सुमित्राला या सगळ्यामध्ये घोळात घेण्याचा प्रयत्न करते की बघितलंच ऋषिकेश दादा काय बोलले ते, ऋषिकेश दादांनी या सगळ्यामध्ये आपल्या भावाला वाचवायला नकार दिला, जर का तो त्यांचा सख्खा भाऊ असता तर त्यांनी असं वागलं असतं का, आणि या सगळ्यामध्ये असं त्यांनी केलं असतं म्हणजे बघा ना, त्यांनी आपल्या सख्ख्या भावाला वाचवायला काहीही केलं असतंच ना, पण तो सावत्र आहे आणि म्हणून म्हणून मला या सगळ्यामध्ये आता तुम्हाला सांगायचं की आपणच एकमेकांना आहोत। तुम्ही जानकी आणि ऋषिकेश या सगळ्यामध्ये त्यांना आता घेऊ नका। सारंगला सोडवण्यासाठी माझे डॅडा प्रयत्न करतील, जे काही करायचं आहे ते सगळे प्रयत्न ते करतील आणि या सगळ्यामध्ये ते सारंगला वाचवतील, फक्त तुम्ही माझी साथ द्या। यावरती सुमित्रा चिडते, पेटून उठते, बास कर, आत्तापर्यंत तुझं ऐकून मी खूप मोठी चूक केली, पण मला माझ्या जानकीवरती पूर्ण विश्वास आहे। काहीही झालं तरी सुद्धा जानकी या सगळ्यामध्ये आता त्याला सोडवणार आणि घरी आणणार म्हणजे आणणार। ऋषिकेशचं बरोबर आहे, त्याचं चिडणं सुद्धा बरोबरच आहे, कारण ऋषिकेश या सगळ्यामध्ये त्याला सारंग जे काही वागलाय, त्याचे अकाउंट फ्रीज केले, त्याचे दागिने तुम्ही ओरबाडून घेतलेत, हे सगळं अजिबात मला सुद्धा पटलं नाहीये। त्यामुळे खबरदार, जर तू पुन्हा मला हे करण्याचा प्रयत्न केलास तर। मग ऐश्वर्याचे रंगढंग बदलतात आणि अच्छा, अजूनही तुम्हाला त्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांचाच पुळका जर का असेल तर मी सुद्धा तुम्हाला ओपन चॅलेंज देते, बघूया तुमचा सारंग कसा बाहेर येतो ते, सारंगला कोण सोडवते ते। त्या सुमित्रा म्हणते, आलीस ना, आपल्या अवकातीवरती शेवटी आलीसच ना तू, म्हणजे तुला सारंगच्या बद्दल काही नाहीये, तुला फक्त या सगळ्यामध्ये जिंकायचं आहे ऋषिकेश आणि जानकीच्या वरती, पण आत्ता तुझा हा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही। काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता तुला या सगळ्यात अडकवणार म्हणजे अडकवणार, असं म्हणत इकडे आता सुमित्राने बरोबर पवित्रा घेतलेला असतो। ऐश्वर्याची ही खेळी चालत नाही, पण इकडे जानकीची खेळी मात्र लागू। इकडे आता सुमित्रा आतमध्ये येते, जानकी जानकी खूप मोठी गडबड झाली ग। जानकी म्हणते, काय झालं। यावरती सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या आत्ता माझ्याकडे आली होती आणि माझ्याकडे येऊन ती मला सांगत होती की मी सोडवेन सारंगला, तुम्ही माझ्या हातात सत्ता द्या। जानकी ऋषिकेश काहीही करायला तयार नाहीयेत आणि या सगळ्यामध्ये जानकी ऋषिकेश हे तुमच्या विरोधात आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र मी या सगळ्यामध्ये तयार झाले नाही। काहीही झालं तरी मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे जानकी। जानकी म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका। यावरती ती सांगते, मी तिच्यावरती विश्वास नाही ठेवला,
म्हणून ती मला म्हणते आहे की मी सारंगला सुटू देणार नाहीये. यावर जानकी म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका, सारंग भाऊजी तर सुटतील, पण या सगळ्यामध्ये ऐश्वर्या कशी अडकेल ना हे मी बघणार आहे. या ऐश्वर्यानेच कारस्थान केलंय, हिनेच मुळात त्या माणसाकडून पैसे घेतलेले आहेत आणि ते पैसे हिच्या सांगण्यावरून सयाजीरावांच्या ह्याच्यावरून घेण्यात आलेले आहेत. हे त्या माणसाकडूनच मी वदवून घेईन, तुम्ही काळजी करून. आता इकडे जानकी ऋषिकेशला सांगायला लागते, ऋषिकेश खरंच तुम्हाला असं वाटतं का की या सगळ्यामध्ये मी बरोबर नाही करत आहे किंवा मी चुकीचं करते, असं तुम्हाला जर का वाटत असेल ना तर तुम्ही मला सांगा. मला तुम्हाला फक्त इतकंच सांगायचं आहे की हीच ती वेळ आहे भावाभावांच्या मधला दुरावा मिटवण्याची. हीच ती वेळ आहे ऐश्वर्याला दाखवून देण्याची की तुम्ही सुद्धा तुमच्या भावासाठी काय करू शकता, आणि हीच ती वेळ आहे सारंग भाऊजींना दाखवून देण्याची. सारंग भाऊजींना या सगळ्यामध्ये आपल्याला आता विश्वासात घ्यायला पाहिजे. विश्वासात घेऊन आता सारंग भाऊजींना तुम्ही समजवून द्या की या सगळ्यामध्ये ऐश्वर्या त्यांच्या विरोधात आहे आणि मुळातच ऐश्वर्याने धमकी दिली आईंना की कशा पद्धतीने तुम्ही सारंगला सोडवताय ते मी पाहते. असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता ऋषिकेश म्हणतो, तुझी काय अपेक्षा आहे, मी काय करावं. यावरती मग आता जानकी सांगते, एक काम करा, तुम्ही फक्त या सगळ्यामध्ये आता साक्ष द्या, त्याच्या बाजूने पुरावा द्या. पुरावा देऊन या सगळ्यामध्ये आता तुम्ही त्यांना सोडवून आणा, बास मला फक्त इतकंच बोलायचं आहे. असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे तू ये, मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. असं म्हटल्यावरती या सगळ्यामध्ये आता ऋषिकेश तयार होतो आणि जानकीने हे जिंकलेलं असतं. त्यानंतर जानकी आता पोलिसांच्या इकडे ऋषिकेशला घेऊन जाते आणि त्यानंतर ऋषिकेश पोलिसांना सांगायला लागतो की मी माझ्या भावाला सोडवण्यासाठी आलेलो आहे. यावरती मग आता इकडे पोलीस सांगायला लागतात, हे बघा या सगळ्यामध्ये तुम्हाला जामीन म्हणून पैसे भरावे लागतील, काहीतरी तारण ठेवा आणि ते सगळं देऊन मग तुम्ही हे करा. त्याच वेळेला ऋषिकेश खूप मोठा निर्णय आणि सारंगला सोडवण्यासाठी ऋषिकेश आता स्वतःच्या कंपनीमधले पैसे काढतो आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने डोळे उघडतात ते म्हणजे आता इकडे सारंगचे, म्हणजे ज्या भावाला आपण या सगळ्यामध्ये इतकं काही करण्याचा प्रयत्न, त्याच भावाने आज आपल्यासाठी त्याच्या कंपनीमधले पैसे काढले आणि मी किती कोत्या मनाचा होतो हे मला दाखवून दिलं. आता मात्र इकडे ऋषिकेश त्याला सोडवतो आणि त्याला बिलकुल काही न बोलता घरी निघून येत. जानकी सांगते, सारंग भाऊजींना सोडवणं हे इतकंच आपलं काम नाहीये, माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे ज्याच्यामुळे आपण ऐश्वर्याची कारस्थानं सगळी उघडकीला आणू शकतो. माझ्याकडे जो व्हिडिओ आहे ना, जो मी ऐश्वर्याचा केला होता तिने दागिने चोरल्याचा, तो व्हिडिओ मी सौमित्र भाऊजींना पाठवला होता. त्यामुळे जरी सयाजीरावांना वाटत असलं की या सगळ्यामध्ये तो व्हिडिओ मी त्यांच्याकडून डिलीट करून टाकला, तरी तो व्हिडिओ डिलीट झालेला नाहीये, तो आमच्याकडे सेव्ह आहे आणि या सगळ्यामध्ये हा सेव्ह असलेला व्हिडिओ हाच एकमेव पुरावा ठरणार आहे. आणि या सगळ्यामध्ये मी आता त्यांना अशी काही अडकवते ना की बघाच. असं म्हटल्यावरती आता सुमित्राला खूप आश्चर्य वाटतं की जानकी इतकं सगळं करते आणि घरामधले दागिने सुद्धा विकले, ते सुद्धा या नालायक ऐश्वर्याने, हे आपल्याला माहीत सुद्धा नाही. सगळेच घरचे हादरतात. त्यानंतर पोलिसांच्या समोर आता जानकी सांगायला लागते, मला तुम्हाला खूप मोठं हे सांगायचं आहे, आमच्या घरात जे दागिने चोरीला गेले होते ते दागिने दुसरे तिसरे कुणीही चोरले नसून आमच्याच घरातल्या ऐश्वर्याने चोरलेत आणि हा त्याचा पुरावा. पोलिसांना पुरावा मिळाल्यावरती आम्ही या सगळ्यामध्ये ॲक्शन घ्यायला आता बांधील आहोत. असं म्हटल्यावर आता पोलीस सारंगला सोडतात आणि ऐश्वर्याला पकडायला येतात. त्यावर ऐश्वर्या गडबडते, नाही नाही मी खरंच काही केलेलं नाहीये आणि या सगळ्यामध्ये ना सारंगचाच हा प्लॅन होता, त्याने मला हे सगळं कबूल करायला लावलं आणि म्हणून मी हे सगळं कबूल केलं होतं. सारंगनेच हा सगळा प्लॅन केलाय, त्यानेच तर हे घर गहाण टाकलंय. आता त्याच्या लोक त्यालाच वाचवणार ना, त्याचाच सगळा हा डाव होता आणि त्याने जबरदस्ती या डावात मला ओढलेला आहे. त्यानेच घर गहाण टाकलं, त्यानेच कंपनी हे केलेली आहे आणि म्हणून मी या सगळ्यामध्ये आता कोणतीही जबाबदारी घेत नाही. जे काही केलंय ते सारंगने केलंय. सारंग ऐश्वर्याकडे पाहायला, ऐश्वर्या काय बोलताय, अहो मी काय प्लॅनिंग केलं, हे सगळं प्लॅनिंग तुमचं होतं ना. ऐश्वर्या म्हणते, गप्पा बसा, तुम्हाला कळत नाहीये का, इथे मला जेलमध्ये जायला लागणार. सारंग म्हणतो, मग मी गेलो तर चालणार आहे का, तुम्ही एकदा तरी तुमच्या डॅडांना माझ्याकडे आणलत का सोडवायला, किंवा तुम्ही मला जेलमध्ये भेटायला आलात का. ते जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा
यांनी मला जेलमधून सोडवलं. यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते, मग मी काय करू? मला या सगळ्यामध्ये जेलमध्ये जायचं नाहीये. तुम्ही जे काही कराल ना ते सगळं तुमचं तुमचं तुम्ही भोगायचं आहे. जर का या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केलात तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत मग मात्र आता इकडे ऐश्वर्या या सगळ्यामध्ये स्वतःच पूर्णपणे अडकलेली असते आणि ती आता या सगळ्यामध्ये स्वतःलाच आता सोडवायचा प्रयत्न करत असते. सारंग म्हणायला लागतो, ऐश्वर्या किती खोटारडेपणा करताय तुम्ही. तुम्ही मला या सगळ्यामध्ये का अडकवत आहात? मी तुमचं काय वाकडं केलंय? उलट तुम्हाला मदत करण्याचाच मी प्रयत्न करत होतो. यावरती ऐश्वर्या म्हणते, ह्याला घेऊन जा. मी काही केलेलं नाही. सारंग म्हणतो, नाही, हा सगळा प्लॅन हिचाच होता. हिनेच सगळं केलेलं आहे, असं म्हणत सारंग सुद्धा उलटा फिरतो आणि ऐश्वर्याला जेलमध्ये पाठवतो. बरं, जानकी फक्त ऐश्वर्याला नाही तर सोबत सयाजीरावांची सुद्धा कारस्थानं समोर आणून सयाजीरावांना पण या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन करते. आता सारंग इकडे जानकीच्या पायाशी येतो. जानकी वहिनी, खरंच माफ कर. मी किती मोठी चुकी केली याची मला खरंच कल्पना नाहीये. तुझ्यावरती आणि ऋषिकेश दादावरती किती अन्याय केला. मला माफ कर. आता या सगळ्यामध्ये जानकी खरंच माफी करणार का? हे सगळं येणाऱ्या भागातच कळणार.